हेलो एक मिनट हे बोल आता की नाही त्यांनी काहीच नाही पाहिलं. किती वास त्याचं पाहायला पाहिजे वन विभागाने आहे की नाही. सकाळी झाडायचं नाही आता. हो आता नाही झाडत. 10 वाजता झाडायचं, 12 वाजता झाडायचं काही होत नाही. सकाळी झाडत नको जाऊ. नाही काही होत नाही, झाडलं नाही तर सकाळी नाही म्हणजे निशाण दिसतात ना. मग तुमचा मोबाईल असं त्याच्यावर सावली नको मी शिंदेवाडीला राहते. मुलीकडे आली आहे. सकाळी मी जायला निघाली 9 वाजताचा टाइम होतो. मी तांदूळ घेऊन जायला वरती निघाली तर तो दारामध्येच बसलेला होता जिन्याजवळ. मग त्याला मी पाहिली, त्याच बिबट्याला पाहिल्यानंतर मग मी ओरडली खूप जोराने. रोजी सकाळी 9 वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका यांचा एक फोन आला की न्यू तापडिया नगरमध्ये एक बिबट वन्य प्राणी आलेला आहे. त्यांच्या फोनची दखल घेऊन आमचं वन विभागाची रेस्क्यू टीम आणि मी स्वतः या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी एका घरातून खिडकी फोडून बाहेर आलेला प्राणी आणि त्याने उडी मारली. त्या टिनाला एक पांढरे केस लागलेले होते, परंतु ते वन्य प्राणी बिबटचे नसून दुसरा अन्य कुठला तरी प्राणी असेल अजून कन्फर्म झालेलं नाही. तरी या शोध मोहीममध्ये रेस्क्यू टीमचे आमचे बाळ काळणे मानस वन्यजीव रक्षक, तसेच देवेंद्र तेलकर, रेस्क्यू टीमचे संगपाल तायडे, यशपाल आलासिंग सागर ही टीम घेऊन आम्ही घटनास्थळाची पाहणी केली, शोध मोहीम घेतली. कुठेही बिबटच्या पाऊलखुणा दिसून आल्या नाही किंवा कुठलाही एव्हिडन्स मिळाला नाही. तरी मी न्यू तापडिया नगर तसेच अकोला लोकांना सांगू इच्छितो, आवाहन करतो की अशा खोट्या अफवाला बळी न पडता सर्वांनी जागरूक राहावं, सावध राहावं आणि असा काही प्रकार आढळून दिसल्यास वन विभागाला संपर्क करावा. थँक्यू.